जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. जन्मदात्या आईवडिलांनंतर आपला गुरु कोण असतं तर आपले शिक्षक. पण सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला म्हणजे गुरु शिष्याच्या नात्याला काळिंबा फसणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. आणि बहुतेक त्या शिक्षकांमध्येच स्पर्धा लागली का आता असं वाटायला लागलं आहे. कारण प्रत्येक जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून एक घटना तर समोर येते की शिक्षकांनी लहान मुलीला आमिष देत किंवा घाबरवत तिच्यासोबत केलेलं लैंगिक शोषण. पण त्या विद्यार्थिनीचं वय किती आहे? 8 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्ष. बरं, हे वारंवार का घडते? म्हणजे काय कायद्याचा धाक नाही, प्रशासनात दुर्लक्ष आहे. म्हणून छत्रपती शासनासारखा कडक कायदा पाहिजे. जर शिक्षकच अशा गोष्टी करत असतील याचा अर्थ विकृती प्रचंड फोफवलेली आहे आणि आता कायद्याचा धाक बसवणंच काळाची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? व्यक्त व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.